तर हाय सगळ्यांना, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून याच्यासाठी मी दुपारी व्लॉग सुरू केला आहे. मस्त आज संडे होता, उशिरा उठली, थोडंसं आराम केला आणि मग अंघोळ वगैरे झाली माझी, घरचं आवरून झालं सगळं. मग लंच वगैरे झालं माझं आणि लंच केल्यानंतर मला मस्त थोडी झोप येत होती. मग मस्त झोपले छान आणि मग संध्याकाळी 6 वाजता उठले. पण पूर्ण अंधार पडला होता बाहेर 6 वाजता, 6:15-6लाच. तर मग उठले असं आणि मग फ्रेश झाले. सकाळपेक्षा ना खरं सांगू ना संध्याकाळची झोप खूप छान वाटते मला. एकदम फ्रेश वाटतं, आपलं माइंड पण फ्रेश होतं, आपली बॉडी पण रिलॅक्स होती. खूप छान वाटतं. म्हणजे सकाळचं आपण एवढं कामं वगैरे करून मग एकदाचं मस्त दुपारचं थोडं खाऊन पिऊन झोपल्यावर थोडं बॉडी पण रिलॅक्स वाटते, माइंड पण फ्रेश वाटतं. आणि खरं सांगू सकाळपेक्षा खरंच संध्याकाळीच फ्रेश वाटतं मला. मग असं थोडासा अवतार केला चांगला मी म्हणजे फ्रेश झाली थोडंसं. मग केस वगैरे बनवले. मग चहा पाणी पिण्याचं म्हणजे चाललं होतं माझं, चहा ठेवला मी. मग मस्त असं फ्रेश वाटलं, छान वाटलं आजचा दिवस मला संडेचा. मग चहा घेतला. चहा पिता पिता एक मी पुस्तक वाचत होती ज्याचं नाव आहे द सबकॉन्शियस पॉवर युअर माइंड. तर बघा, सुखी परिपूर्ण समृद्धचं जीवन जगण्याची आज सगळ्यांनाच असते, पण त्यासाठी काय करायचं हे आपल्यासारख्या लोकांना अनेकांना माहितीच नसतं. तर म्हणजे जे समोर येतं ते आयुष्य जगणे यातच आपलं भलं आहे हे आपण समजून असं चालतो आणि आयुष्य जगतो. पण मनातील अचेतन शक्तीचा पावर केल्यास अनेक गोष्टी सहज साध्य होऊ शकतात, सिम्पली होऊ शकतात विचारांनी, अंतर्मनाच्या विचारांनी, असं डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तर खरं तुम्ही पुस्तकं वाचण्यासाठी स्टार्ट करा, जे नसेल वाचत. पुस्तकातून खूप काही ज्ञानही मिळतं आणि खूप चांगल्या गोष्टी कळायला लागतात आपल्याला. आजकाल खरंच मला ना आवड निर्माण झाली पुस्तक वाचण्याची. मी कधी पण म्हणजे झालं ना असं शांत राहिले ना मी घरामध्ये, तर मी पुस्तक घेते आणि एखादं पान का होईना मी वाचते. मला पण आता कळतं ते पुस्तकातून किती गोष्टी शिकायला भेटतात, जे सोशल मीडियामध्ये नसतील ना, ते पुस्तकात तुम्हाला नक्की सापडतील, नक्की भेटेल. तर तुम्ही पुस्तक वाचा, खूप छान पुस्तक आहे. आणि याचं मराठीमध्ये अनुवाद पुष्प ठक्कर यांनी केले. खूप छान वाटलं मला हे पुस्तक वाचताना आणि मी प्रत्येक 1-2 दिवस सोडून पुस्तक वाचते. तर एक पॅसेज दिला आहे, तो फ्रीज करून तुम्ही नीट बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज होता संडे आणि चिकनचा कार्यक्रम होता आज. तर चिकन आणल्यावर धुतल्यावर मी थोडंसं मीठ मसाला लावून त्याला वाटण, आपण दुसरा मसाला तयार करेपर्यंत त्याला मी झाकून ठेवते. म्हणजे ते कसं ना थोडंसं त्याचं जे काही स्मेल असेल ना तो निघून जातो पूर्ण आणि छान मस्त त्याला मग मी असं झाकून ठेवलं. मग माझं वाटण बनवण्याचं काम चाललं होतं. मग कांदा वगैरे चिरणं, सगळा मसाला वाटून घेणं. ते आल्याचं जे काही साल असतं ना मी ते तसंच ठेवते आणि चहापत्तीमध्ये टाकते, फेकत नाही. मग असं सगळं वाटण रेडी केलं. हिरवी मिरची, कोथिंबीर, खडा मसाला, कांदे, खोबरं हे सगळं मस्त भाजलं छान. काळा मसाला केला. काळा मसाल्याची आज मी भाजी करणार होती. तर कांद्यामध्ये परतून झालं ना की त्याच्यावरती ऑइलमध्ये हे चिकन टाकायचं, कांद्यामध्येच परतून घ्यायचं, म्हणजे त्याचं ते स्मेल निघतं, तळूनही होतं आणि छान खाण्यासाठी पण लागतं. भाजी खूप छान लागते मग. आणि मग असं मसाला टाकल्यानंतर मग वाटणचा मसाला टाकला आणि मग गरम पाणी केलं आणि तेही टाकलं बघा. तर अशी काळ्या मसाल्याची भाजी केली मी आज. आणि मग त्यानंतर भाकरीचा कार्यक्रम चालला होता. तर भाकरी करत होती आणि मला आता भाकरी खूप छान येते, शिकली मी छान भाकऱ्या करणं, तर जमतं आता मला. तर माझे कॅमेरामॅन माझं शूट करत होते, माझा व्हिडिओ करत होते भाकरी बनवताना. तर भाकर वगैरे झाली. मग मस्त जेवण वाढलं, जेवण केलं आम्ही. बघा किती छान भाजी दिसते आणि खरं सांगू खूप चविष्ट पण झाली ती भाजी. आणि मग सगळं किचन आवरलं, भांडी झाली, मग झोपण्याची तयारी चालली होती माझी. खरंच आज जेवण पण खूप छान झालं होतं. मग मी तुम्हाला ना असं बाय करायला आली होती झोपायच्या आधी. तर मग मी कंटिन्यू व्लॉग ठेवणार होते, कारण मी दुपारून व्लॉग सुरू केला होता त्याच्यामुळे. तर मग असं 8 वाजता मग नेक्स्ट डेला उठले.
तर सर्वात आधी गुड मॉर्निंग. तर मस्त फ्रेश झाली, अंघोळ केली आणि हेअर वॉश केलं. मग त्यानंतर मी लिव्हॉनचं सिरम लावत होते, जे की खूप छान आहे. केसांना चमक देते, मऊपणा देते आणि नुकसान होण्यापासून संरक्षण करते. यामध्ये आर्गन ऑइलसह म्हणजे बनलेलं प्रोडक्ट आहे. यामध्ये विटॅमिन ई आहे आणि खूप सॉफ्ट होतात केस याने. आणि केस किती छान असले, किती मस्त असले ना, तरी पण त्याला मेंटेन ठेवण्यासाठी, त्याला व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचा शॅम्पू, हेअर सिरम, हेअर ऑइल हे करावंच लागतं. म्हणजे काळजी घ्यावीच लागते. कितीही सुंदर केस दिसतात, कितीही सुंदर केस असले तरी. तर माझे स्टार्टिंगपासून स्ट्रेट आणि सिल्की केस आहेत, तरीसुद्धा मी हे सगळं वापरते, कारण केस छान मेंटेन राहावे म्हणून. तर मस्त सकाळचा चहा बनवला. आज ब्लॅक टी होती, मग पोहे होते. पोहे मस्त गरम केले, चहा पाणी मस्त चालला होता माझा आणि मस्त टी व्ही बघता बघता ब्रेकफास्ट चालला होता. तर मी एक व्लॉग बघत होती. मराठी व्लॉगर आहेत प्रिया के प्रीतन. खूप मस्त त्यांचे फनी व्लॉग असतात आणि छान पण आहेत व्लॉग. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर करून घ्या. आणि 2-3 दिवस माझे व्लॉग आले नाही, त्याचं कारण असं की माझा मोबाईल खूप हँग पडत होता. तर मला व्हिडिओ बनवताच येत नव्हता, त्याच्यामुळे मग मी नाही बनवला. तर मी प्रयत्न करेल की माझे डेली व्लॉग अपलोड करण्याचा. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्वांनी काळजी घ्या आपापली. तोपर्यंत बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.